पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी प्रथम भाषा मराठी। निर्देश 3.4 3.4 अ या उपघटकामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे, अधोरेखित शब्दांचे सर्वाधिक योग्य रूप कोणते ते सांगा, पर्यायातील शब्द व त्यांचा अर्थ अचूक आहे असा पर्याय निवडा आणि रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा। अशा स्वरूपाचे प्रश्न येणार आहेत आणि ते घटक आपल्याला आजच्या भागात अभ्यासायचे आहेत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही वाक्य वाचूया। या घटकामध्ये प्रश्न कसे आहेत पहा। 1. योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा। वाक्य पाहूया आपण। पाय घसरून पडल्याने ॲनाचा पाय रिकामी जागा आहे। आता आपल्याला हे वाक्य पूर्ण करायचे। मग काय येणार वाक्य पूर्ण करण्यासाठी? क्रियापद कोणतं येणार? तर पाय घसरून पडल्याने ॲनाचा पाय मोडला। आता वाक्य पूर्ण झालं आपलं, कारण आपल्याला तिथे क्रियापद नव्हतं वाक्य पूर्ण करण्यासाठी आणि आपण योग्य शब्द क्रियापद वापरला आहे। अजून एक उदाहरण बघूया, दुसरं उदाहरण। आता या ठिकाणी रिकाम्या जागी अचूक शब्द लिहा आणि आता वाक्य वाचूया आपण। एकनाथ महाराज टिंब 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 होते। रिकामी जागा दिली, आपल्याला पर्याय दिलेलेच असतील, त्या पर्यायातनं आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि तो रिकाम्या जागी भरून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे। तर एकनाथ महाराज शांतीचे सागर होते। अजून एक आपण बघूया कसा येतो प्रश्न। तर अधोरेखित शब्दांचे सर्वाधिक योग्य रूप कोणते? आणि याबाबत प्रश्न असेल आपला। विमानाने मुंबई दिल्लीला पोहोचायला 3 तास लागतात। आता मुंबई दिल्लीला असं योग्य नाही येणार, मग मुंबईचं योग्य रूप आपल्याला कोणतं येणार ते पाहायचं आहे। अधोरेखित शब्द आहे मुंबई आणि त्याचे सर्वाधिक योग्य रूप कोणते होते? पर्याय दिलेलेच असतील, त्यातनं आपल्याला निवडायचं आहे। पण आपल्याला मुंबई या शब्दाचं इथे योग्य रूप कोणतं लिहिता येणार आहे सांगा? तर विमानाने मुंबईहून, है ना, मुंबईहून दिल्लीला पोहोचायला 3 तास लागतात। आता वाक्य व्यवस्थित पूर्ण झालं आहे। विमानाने मुंबईहून दिल्लीला पोहोचायला 3 तास लागतात। तर अशा पद्धतीने आपण योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करायचं आहे। योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे किंवा अधोरेखित शब्दाचे सर्वाधिक योग्य रूप ओळखणे हा अतिशय सोपा भाग आहे, तरी त्याचा सराव करणे महत्त्वाचे आहे। सूचनांनुसार बदल याबाबत परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा उदाहरण दाखल नमुना अभ्यासूया। जलधारांचे ते नृत्य पाहताना टिंब टिंब हरपून गेले, म्हणजे रिकामी जागा आहे। या रिकाम्या जागी योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा व अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। आणि आपले पर्याय आहेत। पर्याय क्रमांक 1 दृष्टी, पर्याय क्रमांक 2 भान, पर्याय क्रमांक 3 नजर, पर्याय क्रमांक 4 लक्ष आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात। मग सांगा मला योग्य उत्तर कोणतं येणार? जलधारांचे नृत्य पाहताना दृष्टी हरपून गेली, भान, नजर की लक्ष हरपून गेले? भान हरपून गेले। जलधारांचे नृत्य पाहताना भान हरपून गेले, म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। तो दैनिक वृत्तपत्राचा रिकामी जागा आहे आणि या रिकाम्या जागी योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा व अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। आणि आपला पहिला पर्याय आहे लेखक होती।
पर्याय क्रमांक 2 समीक्षक असेल, पर्याय क्रमांक 3 श्रोता आहे आणि पर्याय क्रमांक 4 संपादक आहे. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा तो दैनिक वृत्तपत्राचा लेखक होती, बरोबर नाही वाटत, तो आहे. समीक्षक असेल, नाही. श्रोता आहे पण नाही, तर तो दैनिक वृत्तपत्राचा संपादक आहे. हे योग्य शब्द आहे. तर रिकाम्या जागी काय येणार? पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न वाचूया आपण. झाडावर येत असलेला साप पाहून चिमणीच्या पिल्लांनी टिंबटिंब केला. रिकाम्या जागी योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा व अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गडगडाट, पर्याय क्रमांक 2 कडकडाट, पर्याय क्रमांक 3 चिवचिवाट, पर्याय क्रमांक 4 सळसळाट. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा झाडावर येत असलेला साप पाहून चिमणीच्या पिलांनी काय केलं असेल? चिमणीची पिल्लं आहेत ती चिवचिवाट करणार है ना. चिवचिवाट. पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. राहुलच्या मोठ्या बहिणीचा मुलगा अक्षय त्यांचा टिंबटिंब आहे. रिकाम्या जागी योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा व अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भाचा, पर्याय क्रमांक 2 पुतण्या, पर्याय क्रमांक 3 भाऊ आणि पर्याय क्रमांक 4 मुलगा. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा मला राहुलच्या मोठ्या बहिणीचा मुलगा अक्षय त्यांचा कोण आहे? भाऊ आणि मुलगा तर होणारच नाही. मग भाचा की पुतण्या? बहिणीचा मुलगा हा भाचा असतो आणि भावाचा मुलगा हा पुतण्या असतो. मग प्रश्नामध्ये काय सांगितलंय? मोठ्या बहिणीचा मुलगा अक्षय त्यांचा कोण लागणार? भाचा. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. राहुलच्या मोठ्या बहिणीचा मुलगा अक्षय त्यांचा भाचा आहे. सुट्ट्या नाण्यांची आर्यनने टिंबटिंब मांडली. रिकाम्या जागी योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा व अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मांडणी, पर्याय क्रमांक 2 चळत, पर्याय क्रमांक 3 रांग आणि पर्याय क्रमांक 4 ढीग. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. बालमित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या बरं. या प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना तुम्हाला शब्दसमूहाबद्दल एक शब्द याच्यासाठी सुद्धा हे उत्तर उपयोगी पडेल. मग सुट्टे नाणी एकत्र असली तर त्यांना काय म्हणतात? नाण्यांची चळत है ना. एकावर एक नाण्यांची चळत मांडली. मग अचूक उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 सर्व सुट्ट्या नाण्यांची आर्यनने चळत मांडली. मांडणी नाही, रांग नाही किंवा ढीग नाही, कारण नाण्यांची मांडणी होत नाही, नाण्यांची रांगही लागत नाही आणि नाण्यांचा ढीगही नाही करत, तर नाण्यांची चळत मांडली. ठीक आहे. शुभमने विविध फुले एकत्र करून त्याचा टिंबटिंब बनवला. रिकाम्या जागी योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करा व अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 वेणी, पर्याय क्रमांक 2 माळ, पर्याय क्रमांक 3 गुच्छ आणि पर्याय क्रमांक 4 फुलराणी. अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. बघा, शेवटचं क्रियापद काय आहे? बनवलं, बनवला है ना. मग बनवला असल्यामुळे वेणी बनवली होते, माळ बनवली होते, त्यामुळे ही दोन्ही शब्द इथे अचूक होणार नाहीत. सगळी फुलं एकत्र करून त्याचा गजरा बनवला होतो, पण इथे गजरा पर्याय दिलेला नाही. फुलराणी हा शब्द अचूकच नाहीये. मग योग्य उत्तर काय येणार? सर्व फुलं एकत्र करून त्याचा काय बनवला? गुच्छ बनवला. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुच्छ. संध्याकाळी
चिमणीची सर्व पिले त्यांच्या टिंबटिंब परतली. रिकाम्या जागी योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा व अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 घरट्यात, पर्याय क्रमांक 2 झाडावर, पर्याय क्रमांक 3 बंगल्यात आणि पर्याय क्रमांक 4 झोपडीत. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. चिमणीची पिल्ले जी आहेत ती कुठे बरं परतणार? तर चिमणीचं घर असतं आणि त्या चिमणीच्या घराला म्हणतात घरटं. मग ती घरट्यात, झाडावर, बंगल्यात की झोपडीत परतली असणार? तर बंगल्यात नाही, झोपडीतही नाही आणि झाडावरही नाही. तर झाडावर असलेलं त्यांचं जे घरटं आहेत त्याच्यात ती परतली. म्हणून अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 घरट्यात. संध्याकाळी चिमणीची सर्व पिले त्यांच्या घरट्यात परतली. निसर्गरम्य दृश्य पाहून डोळे टिंबटिंब. रिकाम्या जागी योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करा व अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत: 1 डोळे आले, 2 डोळे पांढरे झाले, 3 डोळे भरले की 4 डोळे निवले. अचूक पर्याय क्रमांकाचं उत्तर तुम्ही आता वर्तुळ रंगवणार आहात. मग निसर्गरम्य दृश्य पाहून डोळे येणारही नाहीत आणि पांढरेही होणार नाहीत, पण ते निसर्गरम्य दृश्य पाहून मन भरून बघितलं, मन भरले, पण डोळे निवले. म्हणून अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. निसर्गरम्य दृश्य पाहून डोळे तृप्त झाले, निवले. सुलभाने रमेशला विचारले, तुला ती पुस्तके का टिंबटिंब होती? रिकाम्या जागी योग्य शब्दाचा वापर करून वाक्य पूर्ण करा व अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 आवडली, पर्याय क्रमांक 2 आवडेल, पर्याय क्रमांक 3 आवड आणि पर्याय क्रमांक 4 आवडतात. आणि अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. मग सांगा काय येणार रिकाम्या जागी योग्य उत्तर? सुलभाने रमेशला विचारले, तुला ती पुस्तके का आवडली होती? तुला ती पुस्तके का आवडेल होती? तुला ती पुस्तके का आवड होती? तुला ती पुस्तके का आवडतात होती? तर अचूक उत्तर येणार का आवडली होती. काय येणार आहे? का आवडली होती. म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सुलभाने रमेशला विचारले, तुला ती पुस्तके का आवडली होती. उद्या मी पुणे साताऱ्याला जाईन. अधोरेखित शब्दाचे सर्वाधिक योग्य रूप ओळखा व अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत: 1 पुण्यातून, पर्याय क्रमांक 2 पुण्याकडून, पर्याय क्रमांक 3 पुण्याहून आणि पर्याय क्रमांक 4 पुण्यापासून. अचूक पर्याय क्रमांकाचं वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. तर पुणे या शब्दाचे म्हणजे पुणे हा अधोरेखित शब्द आहे आणि त्याचं सर्वाधिक योग्य रूप कोणतं होणार? तर उद्या मी पुण्याहून साताऱ्याला जाईन. च्याहून, पुण्याहून. म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तो बाजार घरी आला. अधोरेखित शब्दाचे सर्वाधिक योग्य रूप ओळखा व अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आपले पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 बाजारी, पर्याय क्रमांक 2 बाजारापासून, पर्याय क्रमांक 3 बाजाराहून आणि पर्याय क्रमांक 4 बाजारातून. आणि अचूक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ तुम्ही आता रंगवणार आहात. बाजार या शब्दाचं योग्य रूप कोणतं होणार? तो बाजारी घरी आला, चूक. तो बाजारापासून घरी आला, नाही. तो बाजाराहून घरी आला असंही आपण म्हणत नाही. तो बाजारातून घरी आला, बरोबर. तो बाजारातून घरी आला. म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तो बाजारातून घरी आला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निर्देश या उपघटकामध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे बदल करणे समजून घेतले.
यामध्ये योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करायचे आणि अधोरेखित शब्द जे आहेत त्याचे योग्य रूप वापरायचे कसे हे जाणून घेतले. त्याचप्रमाणे रिकाम्या जागी योग्य शब्द कोणता येईल तो समजून घेतला आणि रिकाम्या जागी योग्य शब्द भरला. हा घटक तसा खूप सोपा आहे, पण त्याचा सराव आवश्यक आहे. आपण आता काही ठराविकच प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवून पाहिले आहेत, पण तुम्ही अधिकाधिक सराव करावा.